नमस्कार. कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईज. तर आज आपण एकदम मस्त मऊसूत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे एकदम रवेदार लाडू बनवणार आहेत. गाईज बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही या पद्धतीने लाडू बनवले तर 100% परफेक्ट होतील. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. काय सगळ्यात आधी इथे तुम्हाला एका वाटीचं मेजरमेंट सेट करून घ्यायचं आहे. इथे एका वाटीचं मेजरमेंट किंवा ग्लास तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यानेच तुम्हाला सगळं साहित्य इथे मोजून घ्यायचं आहे. एक वाटी घेतली आहे, त्या वाटीने 3/4 वाटी तूप आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता तूप जे आहे ते तुम्ही याला गरम करून मग थंड केलेलंच तूप यूज करायचं आहे. कारण की तूप जर तुमचं घट्टसर असेल तर प्रमाण चुकू शकतं, त्यामुळे तुपाला गरम करूनच यूज करा. आता यामध्ये त्याच वाट्याने आपल्याला 4 वाट्या बेसनाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. आता घरामध्ये जे अवेलेबल होतं ते पीठ मी इथे घेतलेलं आहे. जर तुम्ही स्पेशल लाडूसाठी दळून आणत असाल तर थोडंसं रवा टेक्स्चर देखील आणू शकता किंवा घरातलं जसं असतं त्याने देखील बनवू शकता, काहीच हरकत नाही. परफेक्ट लाडू बनवून तयार होतात. आता स्लो फ्लेमवरती आपल्याला लाडू इथे भाजून घ्यायचे आहेत. आता जवळपास 5 ते 10 मिनिट झालेले आहेत. इथे गाईज मला थोडंसं जे तुपाचं प्रमाण आहे ते कमी वाटतं आहे, त्यामुळे यामध्ये मी 2 चमचे तूप ॲड करते. गाईज यामध्ये तुपाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी किंवा जास्त देखील होऊ शकतं. हे तुमच्या बेसनाच्या पिठावरती डिपेंड आहे, त्यामुळे तुम्ही त्यानुसार तुपाचा इथे वापर करा. आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे गाईज. तुपाला हे जे बेसनाचं पीठ आहे याला भाजायला थोडंसं जास्त वेळ लागतो. हळूहळू करत इथे जवळपास 20 मिनिट झालेले आहेत आणि आता 25 ते 30 मिनिटानंतर 30 मिनिट झाल्यानंतर साधारण तुम्हाला यामध्ये 2 चमचे पाण्याचा असा शिपका द्यायचा आहे किंवा पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी नसेल दुधाचा देखील तुम्ही वापर करू शकता. दूध किंवा पाणी काही वापरलं तरी तुमचं हे जे लाडू आहे ते अजिबात खराब होतं नाही. आता झाल्यानंतर त्याला साधारण मी 35 मिनटं हे जे बेसनाचं पीठ आहे ते गाईज भाजून घेतलेलं आहे. भाजल्यानंतर पूर्णपणे या मिश्रणाला थंड करायचं आणि थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर जी आहे ती बेसनामध्ये ॲड करायची आहे. आता पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ठेवू शकता. व्यवस्थित मिक्स करायचं आहे गाईज आणि लाडू तुम्हाला इथे वळून घ्यायचे आहेत. एकदम परफेक्ट असे लाडू वळून तयार होतात आणि दिसायलाच तुम्हाला दिसत असेल की किती हे रवेदार झालेले आहेत आणि एकदम मऊसूद अगदी तोंडात टाकले की हे लगेच विरघळतात. लाडू वळल्यानंतर थोडंसं हातावरती वळून घ्यायचं, म्हणजे काय होतं लाडूचा जो शेप आहे तो परफेक्ट राहतो. गाईज परफेक्ट लाडू बनवून तयार झालेले. तुम्हाला लाडू इथे मी मोडून देखील दाखवणार आहे. सो गाईज या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटूयात अशाच नवीन आणि हटके रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.